वस्तू भेट स्वरूपात जे आणले जायचे ते श्रद्धा म्हणून ते दिले जायचे. त्याला मी विचार केला की हे सगळे भेट आदर्शांना कशाला पाहिजे. आदर्श तर विचार असतो, व्यक्ती नाही. आणि त्या क्षणाला मला हे विचार आला की जिथं एकीकडं एक LKG सारख्या प्रथम वर्गामध्ये लाखो रुपया भरण्यासाठी लोकांकडे पैसा आहे आणि दुसरीकडे ₹1 सुद्धा भरायला पैसा नाही फीस. आजही परवा वृत्तपत्रामध्ये आपण वाचलं की एक गरीब मुलाला फीस त्याचं शुल्क न भरल्यामुळे 3 तास वरांड्यामध्ये उभं करण्यात आलं, दालनात उभं करण्यात आलं. मग अशी ही परिस्थिती जर निर्माण होत असेल तर राष्ट्र हा सगळ्यात मोठा मठ आहे आणि त्या मठामध्ये राहणारे प्रत्येक जे व्यक्ती आहेत ते भावंड आहेत. मठामध्ये राहणारे प्रत्येक बंधूला गुरुबंधू म्हटल्या जातं आणि आपण सगळे राष्ट्राचे आपण भारत राष्ट्राचे सगळे गुरुबंधू आहोत. ह्या भूमिकेतून फक्त जे काही भेटवस्तू जे स्वरूपातली असायची त्याला फक्त टाळलं आणि त्याला टाळल्यामुळे आज परिस्थिती अशी झाली, आपल्याला आनंदाने सांगतो की फक्त जे भौतिक स्वरूपाची भेट टाळल्यामुळे जवळपास आपण 5 लाखच्या वर छात्रवृत्ती देण्यात यशस्वी झालो. 5 लाखाचे वर, कारण सरळ आहे. 50 रुपयाचा आपण बघितलं तर शॉल आहे, 50 रुपये आज मिठाईचा डब्बा आहे, 15 रुपयाचा नारळ आहे, हार फूल आहेत. हे सगळे जर जोडले तर जवळपास 200 ते 250 रुपये होतात आणि 200-250 रुपयाचा आपण फक्त भेटवस्तूचा मोह टाळलं तर एक गरीब मुलाचं शिक्षण होतं. एवढं महत्वाचं एक भूमिका आहे. दुसरं एक फार मोठं कार्य केलं की नुसतं ग्लोबल वॉर्मिंग. या ग्लोबल वॉर्मिंगच्या म्हणजे आव्हानाला उत्तर कसं द्यायचं. आणि त्यासाठी आज जिथं विश्वामध्ये 40 कोटी लोकांना प्यायला पाणी नाही, येणाऱ्या काळामध्ये 400 कोटी लोकांना प्यायला पाणी राहणार नाही. 400 कोटी लोकांना जेव्हा प्यायला पाणी राहणार नाही, अशा या परिस्थितीमध्ये जल शिवाय जीवन नाही हे सगळे म्हणतात. पण पाण्याची व्यवस्थापन, पाण्यासाठी धर्मानी पुढाकार घ्यावं. संत ज्ञानेश्वर माऊलीपासून प्रत्येक संतांनी हे पाण्याचे विषय माहिती सांगितलेली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पाण्यापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने पाण्याचं महत्व आपल्याला सांगितलं, वृक्षाचं महत्व सांगितलं, तरी आपण ते ऐकतो, सत्संगात बोलतो, उपदेशात सांगतो, व्याख्यानामध्ये आपण स्वीकारून घेतो, पण आपण सुधारणा करत नाही. कारण माणसाची वृत्ती आहे, त्याला परिस्थितीची जाणीव असते, त्या परिस्थितीबरोबर त्याला कारणं माहीत असतात, पण ते कारणाशी स्वतःला जोडून पाहत नाही, त्यामुळे बदल घडत नाही. म्हणून कारणांशी कुठंतरी म्हणजे कारणाशी स्वतःला जोडायला पाहिजे, त्यातून खरं या युगाचा बदल घडायला पाहिजे. आणि त्यासाठी लोकसहभागातून लोकांचं एक फार सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून आपण कुठल्याही पुरस्काराचा आतापर्यंत म्हणजे क्लेम केलेला नाही की कुठं आपण पुरस्कारासाठी आपण म्हणजे हे आवाहन केलं नाही. राष्ट्र समाज आणि मानवतेची सेवेसाठी कुठल्या पुरस्काराची गरज आणि आपल्या राष्ट्रसेवेसाठी कुठला पुरस्कार तुम्हाला पाहिजे असतं. या भूमिकेतून आपण आज 645 तलावांची निर्मिती केली. आता मोठा प्रश्न लोकांना हे पडतो की इतका पैसा आला कुठून. सोपा आहे. एक कॉन्ट्रॅक्टर शिष्य तुमच्या संपर्कात येतो. प्रत्येक संत महात्म्यांच्या संपर्कात कॉन्ट्रॅक्टर शिष्य असतातच. काही जरी म्हटलं तरी तुम्ही किती नकारा स्वीकारा काही म्हणा, पण जेव्हा ते येतात तर त्यांच्याकडून मठाची भिंत बांधून घ्या, त्यांच्याकडून तुमचं मठाचा वैभव तयार करून घ्या, मंदिरांची निर्मिती करून घ्या, किंवा असं मंदिर निर्माण करा ज्याच्यापासून प्रत्येक जाती वर्ग एकत्र येऊ शकतो, प्राणी पशु पक्षी आणि माणसांमध्ये भेद नसू शकतं, सगळ्यांना तृप्ती मिळू शकते आणि सगळ्यांना आनंद पण मिळू शकतो आणि त्याचप्रमाणे निसर्गाची सेवा पण घडवू शकते. असं जर मंदिर बांधलं तर समाजामध्ये अशांतता निर्माणच होणार नाही, सर्व एकत्र येतील. आणि त्या अनुषंगानेच सूर्योदय जलसंधारण योजनेचं कार्य चालू केलं आणि विचारलं जायचं की तुमच्याकडचं जे जेसीबी आहे, पोकलँड आहे, ते 10 दिवसासाठी 15 दिवसासाठी आम्हाला मिळेल का. आम्हाला डोनेशन नको, रोख स्वरूपात आम्हाला काही नको, पण तुमची ही मशीन ज्या वेळेला तुम्हाला कामाला नाही त्या वेळेला तुम्हाला द्या. त्यांच्यावर आर्थिक अधिभार येत नाही,
प्रेमाने ते पाठवतात. मग 16.5% आपल्याला क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सामाजिक कार्यामध्ये खर्च करण्याची आपल्याला ताकद मिळते. ग्रामपंचायत डिझेल उपलब्ध करून देतात, गावातले लोक ट्रॅक्टर लावतात आणि असं करून 650 तलावांची निर्मिती आपण केली. तुमच्यामध्ये जर वृत्ती आहे, उद्देश आहे आणि काही करण्याची जर तुमच्यामध्ये संकल्पबद्धता आहे तर तुम्ही करू शकता. शिरीसाठी फरादनी डोंगराचं काळीच चेतून आणि दुधाची नदी काढली होती. अशी असंख्य उदाहरण आहे. आणि म्हणून हे ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर देण्यासाठी गुरु हा ज्ञानाचं प्रतीक आहे. गुरु सर्वांना घेऊन चालणारा शक्ती आहे. गुरु समविचार निर्माण करणारा पर्व आहे. आणि म्हणून या कलियुगाचं श्रेष्ठ गुरु जर म्हटलं तर झाड आहे. त्याचं कारण असं की ते कुठल्याही जातीचे पक्षी सोबत भेद करत नाही, कुठल्याही जातीचे माणसासोबत पण तो भेद करत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाला तो आनंदित ठेवण्यासाठी वारा देतो. तहानलेल्या माणसांना खाली बसून वारा देत असताना सावली देतो. ज्या माणसाला जशी गरज असेल तसं ते वृक्ष पुरवण्याचं कार्य करतो. आपले पासून उत्पन्न झालेले आहाराला पण तो माणसाला देण्याची दानत ठेवतो. एवढा दानत असलेला जिवंत तत्व प्रकृती सृष्टीच्या नियमाचा फक्त वृक्षच असू शकतो. त्याच्यानंतर त्याची दानतची एवढी महानता आहे की ते कधी कोणाला सांगत नाही मी किती लोकांवर उपकार केलेत. कर्तव्य म्हणून जगणारा व्यक्ती म्हणजे गुरु असतो. दानत दाखवणारा कधी गुरु नसतो. तर न बोलता विचार देणारा, मौन राहून शक्ती देणारा आणि मौन राहूनच सृष्टीचे स्वरूपाला श्रंगारित करणारा म्हणजे वृक्ष आहे. असं वृक्ष जिवंत ठेवणं खूप गरजेचं आहे येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या पिढीसाठी. आणि त्यासाठी गुरु हे पाद्यपूजाचं फार महत्व आहे. तर पाद्यपूजा का करावी लागते की आम्ही गुरुचे गुण घेणार. म्हणून फक्त जर श्रद्धेला वळण दिलं आणि सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून श्रद्धेला वळण लावलं आणि सांगण्यात आलं की वृक्षाचे जे गुण आहेत तुम्ही घ्या, हे तुमचं गुरुचं विचार आहे. प्रत्येक वृक्षाचे गुण तुम्ही घ्या आणि त्याबरोबर देववृक्षाचे बियाणे, इतर बियाणे देण्यात आले आणि त्या बियाण्याबरोबर त्यांच्या भावना जोडल्या गेले. देवाचे, श्री